नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा घेऊन आलाय खास तुमच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डची लेक्चर सिरीज. आणि आपण क्लास 12 चा मॅथ्स पार्ट 2 चा डिफरन्शिएशन हा चॅप्टर काय करणार आहोत रे? सुरुवात करणार आहोत. आता ही सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे, कारण डेरिव्हेटिव्ह हा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर मानला जातो पार्ट 2 मध्ये. कारण काय याचं रे, की डेरिव्हेटिव्ह वरती तुमचे पार्ट 2 चे जे काही चॅप्टर आहेत ते सगळे काय आहेत रे? डिपेंड आहे. डेरिव्हेटिव्ह त्याचा इन्व्हर्स घेतला की काय मिळतो आपल्याला? इंटिग्रेशन मिळतो. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन सोबत आले तर काय मिळतं रे? डिफरन्शियल इक्वेशन मिळतं. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन असू द्या, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असू द्या, सगळीकडे डेरिव्हेटिव्हचा वापर हा होतो म्हणजे होतोच. जसं भाजी करताना मिठाची गरज पडते, त्याचप्रमाणे तुम्हाला 12 चा मॅथ चॅप्टर 2 शिकायचा असेल, व्यवस्थित शिकायचा असेल, तर तुम्हाला डिफरन्शिएशन हे माहित असणं गरजेचं आहे. तर आपण काय करणार आहोत? बेसिक पद्धतीने डिफरन्शिएशनला काय करणार आहोत रे? सुरुवात करणार आहोत. आता जनरली काय होतं रे, तुम्ही इझिली म्हणून जाता, सर मैथ से डर नहीं लगता, डिफरेंशिएशन और इंटिग्रेशन से डर लगता है. आता घाबरायचं नाही, कारण तुम्ही जॉईन झाले स्मार्ट ब्रिजला आणि आपण जी काही करत असतो ते स्मार्ट पद्धतीने करत असतो. मग डिफरन्शिएशन शिकायचं म्हणजे काय करायचं रे बाळांनो? डिफरन्शिएशनचं बेसिक माहित असणं गरजेचं आहे. जर बेसिक माहित असेल तर कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तो आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. मग आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत की डिफरन्शिएशन म्हणजे काय. आता डिफरन्शिएशन काय रे? इट इज नथिंग बट इट इज द प्रोसेस टू कॅल्क्युलेट द डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी पर्टिक्युलर फंक्शन. म्हणजेच काय? कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणे, याच्या प्रोसेसला काय बोललं जातं रे? डिफरन्शिएशन बोललं जातं. आता ही झाली मॅथमॅटिकल भाषा. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर काय करायचं सर? एकदम सोपं आहे. मोठ्या गोष्टीपासून छोटी गोष्ट वेगळी करणे म्हणजे काय करणे? त्याचं डिफरन्शिएशन करणे. उदाहरण सांगायचं झालं, ऊस आहे आपल्याकडं, बरोबर आहे की नाही? आता त्या ऊसाचं मी काय केलं रे? रस, साखर तयार केली. मग ऊसाची केलेली साखर, साखरेचा एक कण, मोठ्या ऊसापासून एक साखरेचा कण मी मॅन्युफॅक्चर केला म्हणजे मी त्याचं काय केलं रे? डिफरन्शिएशन केलं. आणखी सिंपल एक्झाम्पल सांगायचं झालं तर, मोठा दगड आणलाय, त्याला पैलू पाडून मी छोटीशी मूर्ती तयार केली. मोठ्या दगडापासून छोटीशी मूर्ती वेगळी केली म्हणजेच त्याचं काय केलं रे? आपण डिफरन्शिएशन केलं आहे. मग आता हे डिफरन्शिएशन कुठे युज होतं? डिफरन्शिएशन तुमच्या मोठ्या मोठ्या इंजिनिअरिंग वर्क्स मध्ये युज होतं. त्याचबरोबर 12 ला आपल्याला फिजिक्स शिकायचंय. फिजिक्स मध्ये वेगवेगळे डेरिव्हेशन शिकायचे. मग डेरिव्हेशन मध्ये काय करतो रे आपण? लार्ज एलिमेंटल एरिया असतो आपल्याकडे कुठलाही, ओके, त्या लार्ज एलिमेंटल एरिया मधून आपण काय करतो रे? एक स्मॉल एलिमेंटल एरिया काय करत असतो? बाहेर काढत असतो. डेल्टा एक्स व्हॉट एव्हर इट मे बी. मोठ्या याच्यातून छोटा एरिया बाहेर काढायचा म्हणजे काय करायचं? तिथं पण आपल्याला काय करावं लागतं रे? डेरिव्हेटिव्ह वापरावा लागतो. म्हणून डेरिव्हेटिव्ह हा फिजिक्स मध्ये सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह शिकायचा, कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे काय करायचं असतं? डिफरन्शिएशन शिकायचं. मग डेरिव्हेटिव्ह शिकणे म्हणजे नेमकं काय करणार आहे? आता आपण एक गोष्ट घेऊया. लेट अस कन्सिडर y इज इक्वल टू काय रे बाळा? तुमच्याकडे f ऑफ x. हे काय आपल्याकडे एक प्रकारचं फंक्शन आहे. मग आता याला जर डिफरन्शिएट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? एकदम सोपं आहे. काय करायचं आहे? इथं आपल्याला आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू फंक्शन y. कसलं आहे रे? कोणासोबत रिलेशन आहे त्याचं? x सोबत आहे. म्हणून आपण काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेत असतो रे बाळांनो? x घेत असतो. म्हणजेच काय करायचंय सर? y चं डिफरन्शिएशन करायचंय म्हणजे y झाला dy. येतंय लक्षात? विथ रिस्पेक्ट टू कुणाच्या करायचंय रे? dx सोबत करायचंय म्हणजे ते काय झालं? dy बाय dx. आणि याचं डिफरन्शिएशन करणं म्हणजे काय करायचंय? d dx ऑफ कुणास करायचंय रे? f ऑफ x. अशा प्रकारे आपण डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करत असतो. काय सांगितलंय मी? करायचं कुणाचं आहे सर? y चं करायचंय म्हणून काय आला? dy. विथ रिस्पेक्ट टू कोणासोबत करायचंय सर? x सोबत करायचंय म्हणून काय आलं खाली? dx. आणि इज इक्वल टू पुढचं फंक्शन काय आहे? f ऑफ x. याचा आम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू कुणाच्या घ्यायचा आहे सर? x च्या घ्यायचा आहे. त्यामुळे खाली काय आला तुमचा? dx. आणि जसं इथं y आला होता d dx बरोबर, तसा इथं d dx वर राईट हँड साइडचं फंक्शन येणार आहे. ते कुठलं आहे तुमचं? f ऑफ x. अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह काय करत असतो रे? लिहित असतो. आता डेरिव्हेटिव्ह शिकताना एक महत्वाची गोष्ट येते, ती आपल्याला आवर्जून माहित असणं गरजेचं आहे.
कुठली आहे ती गोष्ट? सर इयत्ता 9वी 10वी मध्ये शिकलो ती गोष्ट. कुठली? कॉन्स्टंट म्हणजे काय आणि व्हेरिएबल म्हणजे काय. बरोबर आहे की नाही? महत्वाची टर्म आली आपली इथं आता, कॉन्स्टंट. आणि दुसरी कुठली रे बाळांनो तुमची? व्हेरिएबल. मग आता कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल नेमकं काय भानगड आहे? सिंपल पद्धतीने सांगायचं झालं तर जी गोष्ट फिक्स असते, चेंज होत नाही, तिला आपण काय म्हणतो रे बाळांनो? कॉन्स्टंट म्हणत असतो. आणि जी गोष्ट फिक्स नाही, चेंज होते, व्हॅरी होते, तिला आपण काय म्हणत असतो रे? व्हेरिएबल्स म्हणत असतो. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय? उन्हाळा आहे, खूप गरम होतंय. अरे मी तुला 5 आईस्क्रीम दिल्या. किती दिल्या? 5. अरे वा सर, चांदी झाली आमची, 5 आईस्क्रीम मिळाल्या. फिक्स व्हॅल्यू आहे. किती? 5. तुला माहितीये 1 2 3 4 5 आईस्क्रीम तुला मिळणार आहे. व्हॅल्यू कशी झाली? फिक्स. म्हणजे ती कोणती झाली रे? कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. परंतु मी तुला जर म्हंटल मी तुला एक्स आईस्क्रीम देतोय. किती देतोय? एक्स आईस्क्रीम. मग तुला माहिती का सर नेमकी किती आईस्क्रीम देणार आहे? माहिती नाही. मग ज्या वेळेस व्हॅल्यू ही फिक्स असते त्यावेळेस काय म्हणतात? तिला कॉन्स्टंट म्हणतात. जर व्हॅल्यू फिक्स नसेल तर तिला काय म्हटलं जातं रे? व्हेरिएबल म्हटलं जातं. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. सोपं आहे. 1 बाय 1 आपण ह्या गोष्टी व्यवस्थित बघणार आहोत. आवश्यक असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील मुद्दा बघूया. ओके, आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. त्यानंतर आता महत्वाची गोष्ट आहे आपली डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. आता हे कशासाठी? डेरिव्हेटिव्हच्या 2 मेथड होत्या. पहिली जी मेथड वापरली जायची जेव्हा डेरिव्हेटिव्ह इस्टॅब्लिश झाला त्यावेळेस त्या मेथडला म्हटलं जायचं फर्स्ट प्रिन्सिपल मेथड, जी की तुम्ही 11th ला पार्ट 2 मध्ये लास्ट चॅप्टर मध्ये शिकला आहात. आता आपल्याला त्याची गरज नाही, ती लेंदी प्रोसेस असते. आता काय रे? जेव्हा फर्दर इव्हॅल्युएशन झालं डेरिव्हेटिव्ह मध्ये तेव्हा कुठली मेथड आली? फॉर्म्युला मेथड आली. 21 फॉर्म्युले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांचा वापर करून आपण कितीही अवघड डेरिव्हेटिव्ह असला तरी तो व्यवस्थित काय करू शकतो रे बाळांनो? सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे 12th ला आपल्याला जी मेथड प्रेफर केलेली आहे ती कुठली आहे रे बाळांनो? फॉर्म्युला मेथड आहे. मग फॉर्म्युला मेथड शिकायची असेल तर मला फॉर्म्युले माहित असायला पाहिजे. फॉर्म्युले 21 आहे. पाठ करायला सर अवघड जातं. मग याला ऑप्शन काय आहे? स्मार्ट बीजचा विद्यार्थी आहे, आपण पाठ करत नाही, आपण बेसिक नुसार काय करतो ती गोष्ट लक्षात ठेवत असतो. मग आता 1 बाय 1 जे फॉर्म्युलेज ते इस्टॅब्लिश कसे झाले बेसिक नुसार मी तुम्हाला काय करणार आहे ती गोष्ट सांगणार आहे. आता सर्वप्रथम पहिला फॉर्म्युला कुठला येतो आपला? ddx ऑफ कॉन्स्टंट. मागाशीच सांगितलं व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट मधला फरक माहित असणं गरजेचं आहे. मग आता कॉन्स्टंट इज इक्वल टू काय? 0. आता याच्यात आहे ना 2 बेसिक गोष्टी आहेत. कशा? जर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल एकत्र आला, नीट लक्ष द्या, व्यवस्थित ऐका. जर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल एकत्र आला तर त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेत असताना कॉन्स्टंट हा काय करायचा असतो रे? डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढायचा असतो. आता कसं? लेट अस सी वन एक्झाम्पल ऑन दॅट. सपोज आपल्याकडे आहे y इज इक्वल टू 3x. हे y चं जे फंक्शन आहे ते काय दिलंय तुम्हाला? 3x दिलेलं आहे. आता इथं जर मी आवर्जून बघितलं तर काय लक्षात येतं रे माझ्या बाळांनो की 3x आहे. म्हणजे काय? इथं पेअर आहे. कुणाची कुणाची पेअर आहे? 3 ची पेअर आहे व्हेरिएबल x सोबत. इथे आहे तुमचा 3 जो आहे तो झाला कॉन्स्टंट आणि x काय झाला रे? व्हेरिएबल. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा मुद्दा अजिबात विसरायचा नाही. काय येतंय? जर मला पेअर मध्ये दोन्ही गोष्टी सोबत येत असतील तर डेरिव्हेटिव्ह घेत असताना मी नेहमी फक्त कुणाचा घेतो रे? व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह घेतो. कॉन्स्टंट हा त्या डेरिव्हेटिव्हच्या कुठे काढला जातो? बाहेर काढला जातो. मग हे मी कसं लिहू शकतो? सोपं आहे एकदम. याला मी म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो? x. म्हणजे y चा काय होणार आहे? y ला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू x करायचंय म्हणजे तो झाला dy बाय dx इज इक्वल टू. आता पुढे मी काय सांगितलंय? डेरिव्हेटिव्ह घेत असताना जर कॉन्स्टंट हा व्हेरिएबल सोबत येत असेल तर त्या कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर हाकलायचं. मग इथं कॉन्स्टंट कोणी? 3. मग 3 आला तुमचा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग उरला काय? x. म्हणजे इथं काय येणार तुमचा ddx ऑफ काय येणार आहे बाळांनो? x येणार आहे. या कंडिशन मध्ये पहिला फॉर्म्युला यूज होत नाही. समजतंय? का यूज होत नाही? सर कॉन्स्टंट हा बाहेर गेला. बाहेर गेला म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचाच नाहीये. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 हा फॉर्म्युला अप्लाय होत नाही. परंतु काय?
दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. इथं आलं y इज इक्वल टू फक्त 3 दिलेलं आहे. याच्या सोबत आता व्हेरिएबल आहे का रे? नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? याला बाहेर हाकलता येत नाही. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं आपल्याला काय असतं रे? कंपल्सरी असतं. उदाहरण सांगायचं झालं, घरात 2 मुलं आहे, घरच्यांनी एक काम सांगितलंय, एकाने नाही केलं तरी दुसरा करू शकतो, बरोबर आहे की नाही? परंतु एकच जण आहे घरात, तर त्याला ते काम करावंच लागतं. म्हणजेच काय, जर कॉन्स्टंट सोबत जर व्हेरिएबल असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंट हा बाहेर जातो, डेरिव्हेटिव्ह फक्त कुणाचा घेतला जातो? व्हेरिएबलचा घेतला जातो. परंतु दोन्ही जर सोबत नसतील आणि एकच असेल, फक्त कॉन्स्टंटच आहे, तर त्याचा मात्र आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आणि त्याचा आन्सर काय येत असतं? फॉर्म्युल्यानुसार 0 येत असतं. म्हणजे याला काय करणार तुम्ही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो? x हा झाला dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ काय येणार आहे बाळांनो? 3. आणि याचा आन्सर काय येणार आहे? 0. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे, जर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर त्याचा आन्सर काय येत असतं रे बाळांनो? 0 येत असतं. पटकन एक नजर मारून घ्या, आपण पुढच्या फॉर्म्युल्याकडे जाऊया. ओके, आता सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपल्याकडे d dx ऑफ x इज इक्वल टू 1. म्हणजे काय, जर कॉन्स्टंट नसेल, व्हेरिएबल असेल आणि ज्याने डिफरन्शिएट करायचे तोच व्हेरिएबल पुढे असेल तर त्याचा आन्सर काय येत असतं रे? 1 येत असतं. आता कसं? हे बघा, इथं dx आहे म्हणजे काय आलाय? x, आणि त्याला डिफरन्शिएट कोणाला करायचंय? x लाच करायचंय. हे दोन्ही जर सारखे असतील तर याचा आन्सर नेहमी काय येत असतं रे? 1 येत असतं. उदाहरण आपण मागाचंच एक्झाम्पल घेऊयात. काय घेतलं होतं आपण? y इज इक्वल टू काय होतं रे बाळांनो? 3x, बरोबर. म्हणजेच y चं फंक्शन कोण आहे तुमच्याकडे? इथं 3x आहे. मग याला करायचंय डिफरन्शिएट. करूयात आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो? x. y ला डिफरन्शिएट करायचंय म्हणजे dy, विथ रिस्पेक्ट टू x करायचंय म्हणजे खाली आला dx इज इक्वल टू. पुढे पेअर दिसती सर कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलची, मग कॉन्स्टंट बाहेर हाकलायचा डेरिव्हेटिव्हच्या, म्हणजे इथं आला 3, पुढे आला तुमचा d dx ऑफ काय उरला रे? x. आणि फॉर्म्युला नंबर 1 नुसार काय लक्षात येतंय? खाली पण x आहे, वरती पण x आहे, म्हणजे हे दोन काय झाले? सारखे. मग याचा आन्सर काय येणार आहे? 1 येणार आहे. मग बाय फॉर्म्युला नंबर 1 आपल्याला आन्सर मिळतंय dy बाय dx इज इक्वल टू 3 into 1. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं रे बाळांनो? dy बाय dx इज इक्वल टू 3. अशा प्रकारे या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. आता आपण बघणार आहोत फॉर्म्युला नंबर 3. फॉर्म्युला नंबर 3 काय सांगतोय तुम्हाला? d dx ऑफ ax प्लस b इज इक्वल टू, आन्सर काय येतंय तुमचं? a. एकदम सोपं आहे, लगेच लक्षात येईल. इथे काय दिसतंय तुम्हाला? परत काय करणार तुम्ही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे तुमच्याकडे? सपोज इथं x आहे, ठीक आहे. मग काय आता ax प्लस b ला डिफरन्शिएट करायचंय. मग dy बाय dx जसाच्या तसा इज इक्वल टू, आता नीट लक्ष द्या, d dx ऑफ a, ठीक आहे. आता इथं काय रे? हा a काय तुमचा? कॉन्स्टंट आहे. x काय आहे? व्हेरिएबल. आणि b पण काय झाला? कॉन्स्टंट. मग पहिल्या टर्म मध्ये काय? इथं जोडी दिसती, जोडी असली तर कॉन्स्टंट बाहेर जातो. मग इथं काय येणार तुमचा? a आला बाहेर, मध्ये उरला d dx ऑफ x, बरोबर. पुढे प्लसचं साइन जसंच्या तसं. आता इथं b, हा b एकटाच आहे, याला बाहेर हाकलता येणार आहे का? आता नाही. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणं आपल्याला काय रे? मस्ट आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? d dx ऑफ काय आलंय तुमचं? b आलेला आहे. याला जर फर्दर इव्हॅल्युएट केलं तर dy बाय dx इज इक्वल टू, हा a जसाच्या तसा, बरोबर, बाहेर काढलेला आहे. आता इथं पण x आहे, इथं पण x आहे. फॉर्म्युला नंबर 2 व्हॅल्यू काय असणार आहे त्याची? 1. म्हणजे इथं काय आला तुमचा? इंटू 1 प्लस d dx ऑफ b. b काय रे बाळांनो? तुमचा कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येत असतो? 0 येत असतो. कुठून कळलं? फॉर्म्युला नंबर 1 नुसार कळलं. म्हणजे याचा आन्सर काय आलाय तुमचं? 0. म्हणून देअरफॉर dy बाय dx याचा आन्सर काय येतं रे आपलं? a इंटू 1. आन्सर काय आलाय आपलं? a. अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार होतो. आय होप तुम्हाला हा व्यवस्थित लक्षात आला असेल. फॉर्म्युला नंबर 1, 2, 3 या तिन्हींचंही व्यवस्थित सोल्युशन दिलेलं आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कसं असतं, बेसिक लक्षात आलं तर फॉर्म्युला पाठ करायची गरज पडत नाही. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण उर्वरित फॉर्म्युलेज बघूयात. ओके,
आय होप तुम्हाला हे तिन्ही फॉर्म्युलेज व्यवस्थित लक्षात आलेले असतील. आपण काय करूयात आता पुढील फॉर्म्युलेज बघूया. आता नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे रे बाळांनो, ज्याचा बेस हा काय रे व्हेरिएबल असेल आणि जर त्याचा इंडेक्स जो असेल तो जर कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेस जो आपण फॉर्म्युला यूज करतो तो आहे आपला 4th नंबरचा फॉर्म्युला, जो आहे x⁻n इज इक्वल टू nx⁻n - 1. आता हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे कारण हा बऱ्याच एक्झाम्पल मध्ये आपण काय करत असतो, यूज करत असतो. मग याचं इव्हॅल्युएशन करायचं झालं तर x हा आपल्याकडे व्हेरिएबल आहे आणि त्याचा जो पॉवर n दिलेला आहे तो काय असणार आहे, आपला कॉन्स्टंट असणार आहे. आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे nx⁻n - 1. आता एक एक्झाम्पल घेऊन आपण हा आणखी व्यवस्थित समजून घेऊया. y इज इक्वल टू काय दिले आपल्याला, x³ दिलेला आहे. मग सर्वप्रथम मी काय करणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे बाळांनो, x घेणार आहे. मग काय येणार, y ला डिफरन्शिएट करायचंय म्हणून dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ काय येणार आहे तुमचा x³. आता याला जर x³ ला नीट बघितलं आणि जर कम्पेअर केलं पुन्हा सोबत x⁻n सोबत तर तुमच्या काय लक्षात येतंय, सर x च्या जागी x आहे आणि n च्या जागी किती इथं 3 आहे. मग मी इथं साईडला लिहून घेतो n इज इक्वल टू किती माझ्याकडे 3 आणि x च्या ऐवजी काय आहे रे, xच आहे. ठीक आहे. मग डायरेक्ट फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, याचा आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. मग देअरफॉर dy/dx इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय सांगतो, nx⁻n - 1. n पहिल्यांदा n आहे, n ची किंमत किती आहे 3, म्हणजे इथं आला 3 इंटू n च्या पुढे काय रे बाळांनो x, x हा xच आहे म्हणून काय आला x जसाच्या तसा. आणि पॉवरला काय आहे n - 1, n आहे 3, मग इथे येणार आहे 3 - 1. सो आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते काय मिळणार आहे, dy/dx इज इक्वल टू 3x⁻, 3 - 1 काय झालं रे 2, म्हणजे आपलं फायनल आन्सर आलेला आहे 3x². आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आता नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो आहे आपला a⁻x. फॉर्म्युला सेमच आहे, फक्त थोडासा चेंज. काय, पहिल्या याच्यामध्ये कॉन्स्टंट हा पॉवरला होता आणि व्हेरिएबल हा बेसला होता. इथे जर बघितलं तर काय लक्षात येत आहे रे, इथे कॉन्स्टंट हा बेसला आहे आणि व्हेरिएबल कुठं आहे रे तुमचा इंडेक्सला आहे, पॉवरला आहे. मग अशा प्रकारे जर आलं तर त्याचं आन्सर असतं तुमचं a⁻x * log(a). जर उदाहरण बघितलं तर y इज इक्वल टू किती, इथे 3x आहे, म्हणजे इथं कॉन्स्टंट 3 आहे आणि वरती व्हेरिएबल काय दिलेला आहे, पॉवरचा x दिलेला आहे. मग याला पण मी काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो x, म्हणजेच काय येणार आहे खाली dy/dx इज इक्वल टू ddx ऑफ काय आलंय तुमचं 3x. आता याला जर कम्पेअर केलं मी a⁻x सोबत तर माझ्या काय लक्षात येत आहे रे, a च्या ठिकाणी किती आहे, बेसला 3, म्हणजे a इज इक्वल टू किती आलाय माझा 3 आलेला आहे आणि x च्या ऐवजी काय रे xच आहे. मग आता मी याचं डायरेक्ट आन्सर लिहू शकतो. माझ्याकडे फॉर्म्युला आहे, जर a⁻x असेल तर a⁻x log(a), बरोबर. मग आता a⁻x, a च्या ऐवजी काय तुमच्याकडे 3 आहे, म्हणजे इथं किती आलं रे 3x पुढे log(a), a ची किंमत किती आहे 3 आहे. अशा प्रकारे ह्या फॉर्म्युल्याचा काय केला जातो रे, यूज केला जातो. आय होप हेही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आता आणखी नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला 6 नंबरचा. आता हा एकदम सोपा आहे. e⁻x जर कुठे दिसला तर त्याचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो काय असतो रे, e⁻x असतो. याच्यात काहीही बदल होत नाही. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर y इज इक्वल टू दिलाय आपल्याला 4e⁻x. मी याला काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे बाळांनो, x घेणार आहे. मग काय येणार, dy/dx इज इक्वल टू, आता काय दिसतंय सर इथं कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या पुढे हाकलायचा बाहेर, म्हणजे हा 4 बाहेर गेला, ddx ऑफ काय उरलं रे बाळांनो तुमचं e⁻x उरलं. आणि आपल्याला माहिती आहे e⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, e⁻x असतो. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे तुमचं dy/dx इज इक्वल टू 4 * e⁻x. हे झालं याचं आन्सर. आय होप हे तिन्ही फॉर्म्युलेज तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेले असतील. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील पुढील फॉर्म्युलेज बघूया. ओके, आता आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युलेज बघायचे. नेक्स्ट फॉर्म्युला आहे आपला log x. आता जिथे जिथे तुम्हाला log x दिलेला असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी किती येत असतो बाळांनो, 1/x येत असतो. नेहमी हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर काय दिलंय तुम्हाला, y इज इक्वल टू 4 log x प्लस 3e⁻x. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि याला काय करायचंय तुम्हाला, डिफरन्शिएट करायचं. मग मी काय म्हणणार इथे
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो एक्स, बरोबर. y ला डिफरन्शिएट करायचं म्हणजे काय झालं dy बाय dx इज इक्वल टू, आता लक्षात येतंय 4 जो आहे तो कॉन्स्टंट आहे कुणासोबत लॉग x सोबत, तो डेरिव्हेटिव्हचे काय होणार आहे रे बाहेर जाणार आहे, म्हणजे इथं काय आलं तुमचं 4 बाहेर d dx ऑफ काय मिळालं तुम्हाला लॉग x, परत प्लस परत पुढे काय दिसतंय 3 हा e रेस टू x सोबत आहे, मग तो 3 कॉन्स्टंट आहे तो परत काय होणार आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर जाणार आहे, म्हणजे काय आलं तुमचं 3 d dx ऑफ काय आलं रे पुढे e रेस टू x. आता फक्त याला काय करायचंय मला इव्हॅल्युएट करायचं आहे, मला फायनल आन्सर मिळून जाईल. मग dy बाय dx इज इक्वल टू 4. आता आपण आता जो इथं लॉग x चा जो डेरिव्हेटिव्ह तो काय येत असतो रे 1/x येतो सर, म्हणजे याला येणार मल्टिप्लाय बाय काय येणार रे बाळांनो 1/x प्लस हा 3 जसाच्या तसा इनटू e रेस टू x. आता आपण लास्टच फॉर्म्युला बघितला e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बाळांनो e रेस टू x च असतो, म्हणजे याचा आन्सर काय आलाय तुमचं e रेस टू x. मग जर याला फर्दर इव्हॅल्युएट केलं तर काय येईल रे dy बाय dx इज इक्वल टू 4/x प्लस 3 e रेस टू x. हे झालं आपलं आन्सर. अशा प्रकारे हा फॉर्म्युला काय केला जातो रे यूज केला जातो. आता नेक्स्ट जो आहे तो कुठला आहे तुमचा d dx ऑफ 1/x. आता जिथे जिथे 1/x येतं ना त्याचं जे काही डेरिव्हेटिव्ह असतो तो काय येत असतो बाळांनो -1/x² येत असतो. आता हे कसं येतं एकदम सोपं आहे. हे येण्यामागं मेन माणूस आहे तुमचा फॉर्म्युला x रेस टू n चा. x रेस टू n चा फॉर्म्युला काय होतं बाळांनो आपला x रेस टू n इज इक्वल टू nx रेस टू काय होतं रे n मायनस 1. आता याच्यानुसार हा फॉर्म्युला तयार झालाय. कसा लगेच सांगतो, नीट लक्ष द्या. 1/x. आता हा जो x आहे हा कुठे आहे रे तुमचा डिनॉमिनेटरला आहे. याला जर न्यूमरेटरला घ्यायचा असेल तर काय होतं रे याचा जो पॉवर आहे त्याचं साइन काय होणार आहे चेंज होणार आहे. मग सध्या याचा पॉवर काय आहे रे काहीच नाही म्हणजे 1 आहे, त्याचं साइन काय आहे पॉझिटिव्ह, तो डिनॉमिनेटरला आहे. न्यूमरेटरला घ्यायचा म्हणजे तो 1 काय होणार आहे वरती जाऊन -1 होणार आहे, म्हणजे हा काय मिळतोय तुम्हाला d dx ऑफ x रेस टू काय आलाय रे -1. ठीक आहे, म्हणजेच हा कोणत्या फॉर्म मध्ये मिळाला तुम्हाला x रेस टू n च्या फॉर्म मध्ये मिळाला. बघा नीट बघा, खाली x म्हणजे व्हेरिएबल, वरती -1 हा काय आहे कॉन्स्टंट. मग बेसला तुमचा व्हेरिएबल आणि वरती जर कॉन्स्टंट कुठला फॉर्म्युला येतो x रेस टू n चा. मग कम्पेअर केलं तर काय लक्षात येतंय x ला x आहे n बरोबर किती आला तुमचा -1, म्हणून मी इथं काय लिहितो n इज इक्वल टू किती आला रे -1 आला. येतंय लक्षामध्ये. मग आता महत्वाची गोष्ट मी इथं डायरेक्ट कुठला फॉर्म्युला वापरू शकतो x रेस टू n चा. काय फॉर्म्युला आहे nx रेस टू n -1. मग मी इथे जर तो फॉर्म्युला वापरला तर काय लक्षात येतंय माझ्या n किती रे बाळांनो -1 इंटू nx x जसाच्या तसा रेस टू n -1. आता n ची किंमत -1 आहे म्हणजे काय येणार आहे -1. ठीक आहे, याला जर फर्दर सोडवलं तर काय लक्षात येतंय -1 इंटू x रेस टू -1 आणि -1 काय होणार आहे -2. म्हणजे याच्या डोक्यावर किती आला रे -2. म्हणजे याचं जे आन्सर आहे ते काय मिळालंय मला 1 नी मल्टिप्लाय केल्यानंतर -x रेस टू -2. ठीक आहे, आता न्यूमरेटरला तो मायनस आहे, डिनॉमिनेटर आला तर काय होणार आहे रे प्लस होणार आहे. म्हणजेच काय येणार आहे हा जर पुढे सोडवला तर -1 अपॉन हा x² मला खाली घ्यायचा आहे, तो वरती मायनस आहे खाली येऊन काय होणार आहे प्लस, म्हणजे काय आलंय तुमचं -1/x². हा बघितलं हेच आन्सर वरती फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे हे बेसिक आहे ज्यानुसार हा फॉर्म्युला काय झालेला आहे रे तयार झालेला आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं 1/x चा जो डेरिव्हेटिव्ह येतो तो नेहमी काय येत असतो रे -1/x² येत असतो. आता जर एक्झाम्पल म्हणून जर बघितलं तर एक्झाम्पल काय दिलंय y इज इक्वल टू 1/x प्लस काय म्हटलं इथं log x. याला काय करणार तुम्ही आता परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो x. y चा काय होणार आहे dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ काय आलं तुमचं 1/x प्लस पुढे काय रे परत d dx ऑफ काय पुढे log x. ठीक आहे, याला आपण पुढे फर्दर जर सॉल्व्ह केलं तर 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय -1/x². म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं dy बाय dx इज इक्वल टू -1/x² प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे 1/x. म्हणजे हे झालं याचं फायनल आन्सर. आय होप हा ही फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. आता नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तुमचा तो काय आहे रे
डी dx ऑफ log टू द बेस ax इज इक्वल टू आन्सर येतं 1 अपॉन log a इंटू x. आता याचं पण सेम आहे. कसं आलंय हे मी व्यवस्थित समजून सांगतो. आता डी dx ऑफ log टू द बेस ax. आता लॉगॅरिथमिक फंक्शन आपल्याला माहिती आहे, बेसला जो असतो तो खाली येतो आणि जो वरती दिलाय तो त्याच्या वरती येत असतो. म्हणजेच काय, हा x येणार आहे तुमचा न्यूमरेटरला आणि a येणार आहे डिनॉमिनेटरला. दोघांचं काय होणार आहे, डिवायडेशन. हे लॉगॅरिथमिकचे सिंपल फॉर्म्युले. याला इव्हॅल्युएट केल्यावर काय येणार बाळांनो, log x अपॉन काय येणार आहे तुमचा log a. आता इथं जर बघितलं तर log x हा झाला तुमचा व्हेरिएबल आणि log a काय मिळतोय रे, कॉन्स्टंट मिळतोय. याला जर मी डिफरन्शिएट केलं तर काय येणार आहे, डी dx ऑफ, जर मला याला डिफरन्शिएट करायचे सगळ्या फंक्शनला, log x अपॉन काय तुमच्याकडं log a. तर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय सांगतो रे, कॉन्स्टंट हा नेहमी डेरिव्हेटिव्हच्या कुठे जात असतो, बाहेर जात असतो. म्हणजेच हे काय मिळणार आहे तुम्हाला, पहिल्यांदा मला 1 अपॉन log a हा डेरिव्हेटिव्हच्या काय घ्यावं लागणार आहे, बाहेर घ्यावं लागणार. पुढे काय आला तुमचा डी dx ऑफ काय उरलं रे वरती log x. आणि लास्ट फॉर्म्युला आपण बघितलाय, त्यामध्ये काय लक्षात येतंय रे, log a चा जो काही डेरिव्हेटिव्ह येतो तो काय येत असतो रे 1 अपॉन x. याला जर फर्दर सॉल्व्ह केलं तर माझ्या काय लक्षात येतंय 1 अपॉन log a इंटू काय येणार रे x. आय होप तुम्हाला हा फॉर्म्युला कसा आला हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. मग जर मला याचा यूज करून जर खाली एक एक्झाम्पल सोडवायचं असेल, इथे मी एक एक्झाम्पल घेतलंय, y इज इक्वल टू log टू द बेस 3x. बरोबर, हे जर मला सोडवायचं असेल तर मी कसं सोडवू शकतो रे, याला मी म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं झालं dy बाय dx इज इक्वल टू, आता हा कसा लिहिणार मी, log x अपॉन काय रे log 3. बरोबर, आणि आपल्याला माहिती याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह कसा येत असतो 1 अपॉन log a इंटू x. म्हणजे 1 अपॉन log a च्या ऐवजी किती माझ्याकडे इथं 3 इंटू काय येणार आहे पुढं x. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवलं जातं. आय होप हेही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण नेक्स्ट फॉर्म्युलेज बघूया. ओके, आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलेले असतील. आपण आता पुढील फॉर्म्युलेज बघूया. आता आपल्याला काय करायचंय बाळांनो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज बघायचे, जे की खूप सोपे आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत. आता पहिलं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याकडे कुठलं आहे बाळांनो, साइन एक्स. ज्या वेळेस आपण साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेतो तो नेहमी काय येत असतो रे बाळांनो, कॉस एक्स येत असतो. मग आता एक एक्झाम्पल पण घेतलेला आहे आपण, y इज इक्वल टू काय घेतलंय 3 sin x प्लस काय रे बाळांनो e रेज टू x. मग आता सर्वप्रथम काय करणार आहोत आपण, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहोत रे, x घेणार आहोत. मग y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x, तो झाला dy बाय dx इज इक्वल टू, त्याच्या फंक्शनला पण काय करायचंय आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x ने काय करायचंय रे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय त्याचा पण. मग तो काय येणार आहे तुमचा, हा 3 कॉन्स्टंट आहे तो आला बाहेर, डी dx ऑफ काय आलं रे बाळांनो पुढे तुमचं sin x प्लस परत डी dx ऑफ काय येणार आहे तुमचं e रेज टू x. ठीक आहे, आता फक्त यात आपल्याला फॉर्म्युलेज पुट करायचे आणि फायनल आन्सर काढायचं. मग काय येणार आहे तुमचं dy बाय dx इज इक्वल टू 3 जसाच्या तसा sin x चा डेरिव्हेटिव्ह काय रे आपल्याकडे cos x आहे प्लस e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e रेज टू x. अशा प्रकारे हा फॉर्म्युला यूज केला जातो. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. ओके, आता आपण काय करणार आहोत, पुढचा एक्झाम्पल घेणार आहोत. ते कुठलं आहे तुमचं डी dx ऑफ cos x. हा काय आपला आता cos x चा फॉर्म्युला बघायचा आपल्याला. आता पहिला फॉर्म्युला कसला बघितला होता आपण, sin x चा. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे बाळांनो, cos x असतो. त्याचप्रमाणे दुसरं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठलं आहे आपलं cos x. cos x चा नेहमी डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, मायनस sin x असतो. मग आता एक्झाम्पल आहे आपल्याकडे y इज इक्वल टू काय रे बाळांनो 2 cos x प्लस काय आहे x स्क्वेअर. ठीक आहे, मग याला मी काय करणार आहे आता परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे बाळांनो x घेणार आहे. म्हणजेच काय आलं इथं dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, डी dx ऑफ काय आलं इथे cos x प्लस डी dx ऑफ काय येणार आहे तुमचा x स्क्वेअर. ठीक आहे, मग याला जर मी फर्दर इव्हॅल्युएट केलं तर काय लक्षात येत आहे रे, डी dx इज इक्वल टू 2 जसाच्या तसा cos x चा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे मायनस sin x, म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं
मायनस साइन एक्स प्लस डी डी एक्स ऑफ काय आता एक्स स्क्वेअर आहे. आता एक्स स्क्वेअर म्हणजे काय दिसतंय, हा कुणाशी रिलेटेड आहे तुमचा एक्स रेस टू एन शी रिलेटेड आहे बरोबर. मग आता एक्स स्क्वेअर याला कम्पेअर मी करणार आहे एक्स रेस टू एन सोबत. आन्सर काय येतं एन एक्स रेस टू एन मायनस 1. मग आता इथं एक्सच्या जागी एक्स आहे, एनच्या जागी काय आला रे तुमच्याकडे 2 आला. ठीक आहे, तो फक्त आपण इथं काय करूयात आता सॉल्व्ह करून घेऊयात. याचा आन्सर येणार आहे एन एक्स रेस टू एन मायनस 1. एन किती तुमच्याकडे 2 म्हणजे हा 2 जसाच्या तसा. पुढे काय रे एक्स आणि रेस टू एन मायनस 1. एन टू ए 2 मायनस 1 काय आला 1. म्हणजे आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू व्हॉट मायनस 2 साइन एक्स प्लस काय मिळालेलं आपल्याला 2x. हे आपलं काय झालेलं आहे रे आन्सर आलेलं आहे. आय होप हेही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आता आपण काय करूयात तिसरा फॉर्म्युला बघूयात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा, जो कुठला आहे रे बाळांनो डी डी एक्स ऑफ टॅन एक्स. ठीक आहे, आता जिथे जिथे तुम्हाला टॅन एक्स दिसणार आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय येत असतो रे सेक स्क्वेअर एक्स हा येत असतो. आता एक्झाम्पल म्हणून जर बघितलं तर खाली एक एक्झाम्पल दिले काय रे y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस काय रे 3. मग आता याला जर मी पुढे इव्हॅल्युएट केलं तर काय लक्षात येतं तुमच्या y इज इक्वल टू साइन अपॉन कॉस काय असतो रे टॅन एक्स प्लस काय आलंय तुमचं 3. आता मी याला काय करणार आहे डिफरन्शिएट करणार आहे. मग मी काय म्हणणार इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y ला काय होणार आहे बाळांनो dy बाय dx इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ काय आलाय टॅन एक्स प्लस डी डी एक्स ऑफ. आता इथं कॉन्स्टंट दिसतोय पण याच्यासोबत व्हेरिएबल आहे का नाही, म्हणजे आपल्याला बळजबरीने का होईना पण त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे, त्याला बाहेर हाकलता येणार नाही. म्हणजे इथं आला डी डी एक्स ऑफ 3. मग याचा आन्सर येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे सेक स्क्वेअर एक्स प्लस कॉन्स्टंटचा काय येणार आहे 0. म्हणजे याचा आन्सर आला आपलं सेक स्क्वेअर एक्स. आय होप तुम्हाला हेही व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढील फॉर्म्युलेज बघूया. ओके, आय होप तुम्हाला हे फॉर्म्युलेज लक्षात आले असतील. आपण काय करूया नेक्स्ट फॉर्म्युलेज बघूया. आता पुढचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आपल्याकडे सेक एक्स. जेव्हा जेव्हा सेक एक्स येतं त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे बाळांनो सेक एक्स इंटू टॅन एक्स. एक्झाम्पल घेऊन आपण ते व्यवस्थित समजून घेऊया. आता y इज इक्वल टू दिलाय तुम्हाला सेक एक्स प्लस साइन एक्स. याचा काय घ्यायचा आहे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. मग इथं मी काय म्हणणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो एक्स. मग आता इथं काय येणार आहे तुमचं dy बाय dx इज इक्वल टू पहिल्यांदा काय येणार आहे डी डी एक्स ऑफ सेक एक्स प्लस डी डी एक्स ऑफ काय रे बाळांनो साइन एक्स. ओके, फक्त आता काय करायचंय फॉर्म्युलेज टाकायचे आणि याचे इव्हॅल्युएशन आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग आता काय येणार आहे पुढे dy बाय dx इज इक्वल टू सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपण आताच बघितलं सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग ते लिहून घेऊयात आपण सेक एक्स इंटू काय रे टॅन एक्स प्लस पुढे काय रे साइन एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला कॉस एक्स. म्हणजे आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळालेलं आहे. हे एकदम सोपं आहे. आता जर नेक्स्ट बघितला तर काय आहे तुमच्याकडे कॉट एक्स. आता कॉट एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो नेहमी काय असतो रे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. पहिला बघितला आपण सेक एक्स. सेक एक्सचा काय आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. त्यानंतर आहे आपल्याकडे पुढचा फॉर्म्युला कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो नेहमी मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग आता एक्झाम्पल दिले आपल्याला y इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस 3 ई रेस टू एक्स. याला आपण काय करणार आहोत आता डिफरन्शिएट. पण त्याआधी आपण याला इव्हॅल्युएट करून घेऊया. आता कॉस अपॉन साइन काय असतो रे आपल्याकडे कॉट असतो. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं कॉट एक्स प्लस 3 ई रेस टू एक्स. ठीक आहे, याला डिफरन्शिएट करून घेऊयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे तुमचा एक्स. y काय झाला तुमचा dy बाय dx इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॉट एक्स प्लस 3 बाहेर डी डी एक्स ऑफ काय आलं बाळांनो ई रेस टू एक्स. पुढे सोडवल्यानंतर काय येणार आहे तुमचं dy बाय dx इज इक्वल टू कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स प्लस 3 इंटू काय आलं रे ई रेस टू एक्स. आय होप तुम्हाला हेही व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आता पुढील जो फॉर्म्युला आहे तो कुठला आहे आपला कोसेक एक्सचा. कोसेक एक्सचा फॉर्म्युला जो आहे तो काय असतो रे आपला त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे, मग आता पुढचं एक एक्झाम्पल नुसार हेही समजून घेऊया. y इज इक्वल टू काय घेतलंय 1 अपॉन साइन एक्स प्लस काय रे ई रेस टू एक्स. आता याला जर फर्दर इव्हॅल्युएट केलं तर y इज इक्वल टू 1 अपॉन साइन काय असतो रे आपल्याकडे
कोसेक एक्स इंटू प्लस पुढे काय दिलेलं आहे e रेस टू एक्स. याला पण मी काय करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो एक्स. y चा काय झाला dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ कोसेक एक्स प्लस d dx ऑफ काय रे तुमच्याकडे e रेस टू एक्स. आणि तुम्हाला माहिती आहे dy बाय dx इज इक्वल टू कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे कोसेक एक्स इंटू कॉट एक्स प्लस e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे e रेस टू एक्स. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले जातात. आय होप ही फॉर्म्युलीज तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेले असतील. पटकन याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील फॉर्म्युलीज बघूया. ओके, आपण आता नेक्स्ट फॉर्म्युलीज बघूया. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण फॉर्म्युलीज कव्हर केलेत. आता आपल्याला बघायचे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युलीज. मग आता आपण सर्वप्रथम पहिला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आपलं साइन इनव्हर्स एक्स. आता साइन इनव्हर्स एक्स चा जो काही फॉर्म्युला आहे तो काय येत असतो रे आपला डेरिव्हेटिव्हचा 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण काय करूयात आता याचं पण एक एक्झाम्पल बघूयात. y इज इक्वल टू काय दिले आपल्याला 4 साइन इनव्हर्स एक्स. याला काय करायचं आहे आता मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो एक्स. मग काय येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू आता 4 काय आहे तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हचे काय होणार आहे बाळांनो बाहेर जाणार आहे. सो d dx ऑफ पुढे काय उरलंय तुमच्याकडे साइन इनव्हर्स एक्स. आणि आपल्याला माहिती आहे साइन इनव्हर्स एक्स चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सो 4 इंटू 1 अपॉन काय येणार आहे बाळांनो अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे काय मिळालंय मला माझं आन्सर मिळालेलं आहे. आय होप हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आता यानंतर नंबर 2 चा जो फॉर्म्युला आहे तो कुठला आहे आपला d dx ऑफ काय रे बाळांनो कॉस इनव्हर्स एक्स. आता कॉस इनव्हर्स एक्स चा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो रे सेम ऍज इट इज साइन इनव्हर्स एक्स चा फॉर्म्युला आहे. फक्त काय रे इकडे मायनस नाही इकडे काय रे तुमच्याकडे मायनस साइन आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. मग कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू काय आहे -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. माझा एक एक्झाम्पल घेतलंय y इज इक्वल टू 3 कॉस इनव्हर्स एक्स प्लस काय रे तुमच्याकडे 2x. याला पण काय करणार आहोत आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x. सो हा आला तुमचा dy बाय dx इज इक्वल टू 3 बाहेर d dx ऑफ कॉस इनव्हर्स x प्लस 2 बाहेर d dx ऑफ काय आला रे तुमचा x. आता हा 3 का बाहेर घेतला 2 का बाहेर घेतला हे तुम्हाला ऑलरेडी व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. तो कॉन्स्टंट म्हणून आपण त्याला बाहेर घेतो. पुढे काय येणार आहे तुमचं dy बाय dx इज इक्वल टू 3 इंटू कॉसचा काय फॉर्म्युला आहे -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स. बरोबर. आता x म्हणजे काय आहे x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपला 1 असतो आपल्याला माहिती आहे. सो इथं काय आलंय तुमचं 1. आय होप हे व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं असेल. मग हे जर पुढे सॉल्व्ह केलं तर काय रे -3 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस काय आलेलं आहे 2. हे झालं आपलं फायनल आन्सर. आय होप हाही फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. ओके, आता आपण बघणार आहोत पुढचा फॉर्म्युला जो कुठला आहे आपला d dx ऑफ tan इनव्हर्स x. आता tan इनव्हर्स x चा जो फॉर्म्युला असतो त्याचा आन्सर काय येतो तुमच्या डेरिव्हेटिव्हचं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक एक्झाम्पल घेतलंय y इज इक्वल टू tan इनव्हर्स x प्लस काय रे 3 रेस टू x. मग आता याला मी परत काय म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळांनो x. y चा काय होणार आहे तुमचा dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ tan इनव्हर्स x प्लस d dx ऑफ काय रे बाळांनो 3 रेस टू x. मग हा जर पुढे सोडवला तर काय येईल dy बाय dx इज इक्वल टू tan इनव्हर्स x चा काय फॉर्म्युला आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस पुढे काय दिसतंय रे 3 रेस टू x. म्हणजे काय कॉन्स्टंट खाली आहे व्हेरिएबल वरती. असा कोणता फॉर्म्युला होता आपल्याकडे a रेस टू x चा a रेस टू x लॉग ऑफ a. मग इथं 3 रेस टू x आहे म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे 3 रेस टू x लॉग ऑफ 3. मग आपण इथे पुट करूयात 3 रेस टू x लॉग ऑफ 3. किती सोपं आहे. आय होप हेही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. पटकन याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढील फॉर्म्युलेज बघूया. ओके, आता आपल्याला नेक्स्ट इनव्हर्स फॉर्म्युलेज बघायचे. पुढचा फॉर्म्युला इनव्हर्सचा आपला कॉट इनव्हर्स एक्स. कॉट इनव्हर्स एक्स चा फॉर्म्युला टॅन सारखाच आहे फक्त काय रे तिकडे मायनस नव्हतं इकडे मायनस आहे. मग काय येतंय कॉट इनव्हर्स एक्स इज इक्वल टू -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्झाम्पल घेऊयात
y इज इक्वल टू 4 cot इनवर्स x मायनस 3 e रेज टू x. आता याला पण काय करणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे, x. सो y झाला dy बाय dx इज इक्वल टू 4 कॉन्स्टंट येतो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर d dx ऑफ cot इनवर्स x मायनस 3 परत बाहेर d dx ऑफ काय आलं तुमचं e रेज टू x. आता फक्त ही इव्हॅल्युएट करून घेऊयात. dy बाय dx इज इक्वल टू 4 जसाचा तसा cot इनवर्स x चा फॉर्म्युला काय आपल्याकडे मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 जसा तसा e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, e रेज टू x. म्हणजे याचा आन्सर काय आलं तुमचं dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 इंटू 4 मायनस 4 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 e रेज टू x. आय होप हे ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आता पुढचा जो फॉर्म्युला आहे तो कुठला आहे तुमचा, d dx ऑफ सेक इनवर्स x. आता सेक इनवर्स x चा जो काही फॉर्म्युला आहे तो काय येत असतो 1 अपॉन x अंडर रूट काय रे x स्क्वेअर मायनस 1. ओके, मग आता एक एक्झाम्पल आणखी घेतलंय y इज इक्वल टू सेक इनवर्स x प्लस काय रे तुमच्याकडे साइन x. आता याला पण काय करणार आहोत आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय रे x. हे आलंय तुमचं dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू काय, आता d dx ऑफ काय घ्यायचं आहे मला सेक इनवर्स x प्लस d dx ऑफ काय रे बाळांनो तुमच्याकडे साइन x. ओके, आता फर्दर इव्हॅल्युएट केल्यानंतर काय लक्षात येते तुमच्या dy बाय dx इज इक्वल टू सेक इनवर्स x चा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 प्लस साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे आपल्याकडे cos x. आय होप हे ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल. आता पुढचा आणि लास्ट फॉर्म्युला आहे आपला 21. आपण पूर्ण प्रवास कंप्लीट केलेला आहे कोसेक इनवर्स x. आता काय लक्षात येते रे, सेक इनवर्स x चा फॉर्म्युला जसाच्या तसा आहे, फक्त इथे काय होतं रे प्लस, इकडे काय रे मायनस. हे लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. जर बघितलं ना तर साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा फॉर्म्युला सेम आहे, साइन पॉझिटिव्ह आहे कॉस निगेटिव्ह आहे. त्यानंतर टॅन आणि कॉट इनवर्सचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त टॅन पॉझिटिव्ह आहे कॉट निगेटिव्ह आहे. त्याच पद्धतीने सेक आणि कोसेकचा सुद्धा फॉर्म्युला सेम आहे, फक्त काय लक्षात येतं सेक पॉझिटिव्ह आणि तुमचा कोसेक काय रे बाळांनो निगेटिव्ह. अशा प्रकारे हे इझिली आपण लक्षात ठेवू शकतो. मग आता कोसेक इनवर्स x इज इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट काय रे मायनस 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. मग आता परत आपल्याकडे एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू कोसेक इनवर्स x प्लस काय रे 3x. मी याला पण काय करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला x. y काय येणार आहे तुमचा dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ कोसेक इनवर्स x प्लस 3 बाहेर d dx ऑफ काय आलाय तुमचा x. सो देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू कोसेक इनवर्स x काय तुमचा मायनस 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 प्लस 3 x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळतंय dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 प्लस काय आहे 3. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलेले असतील. पटकन याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढील नियम बघूया. ओके, आपण पूर्ण 21 च्या 21 फॉर्म्युलांचा प्रवास व्यवस्थित पूर्ण केला आहे आणि तेही मी तुम्हाला ट्रिक नुसार, बेसिक नुसार आणि मेन मुद्दा काय रे की एक्झाम्पल नुसार व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता या 21 फॉर्म्युलांसोबत आहे ना आपल्याला 4 बेसिक नियम आहेत, सोपे सोपे, ते डेरिव्हेटिव्हचे माहित असणं गरजेचं आहे. ते पण आपण काय करणार आहोत ह्या बेसिक या लेक्चर मध्ये काय करणार आहोत रे कव्हर करणार आहोत. तर बघूयात आपण जी काही फॉर्म्युलीज आहेत आपल्याकडे ते. आता मग डेरिव्हेटिव्हचे रूल आहेत 4. एक रूल आहे ऍडिशन, दुसरा आहे सबट्रॅक्शन, तिसरा आहे प्रोडक्ट रूल म्हणजे तो आहे मल्टिप्लिकेशनचा आणि लास्ट आहे डिव्हिजन, त्यालाच काय म्हणतात क्वेश्चन रूल सुद्धा म्हणतात. हे 4ही रूल 1 बाय 1 आपल्याला बघायचे आहेत. आता कुठल्याही दोन फंक्शनचा तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल आणि त्याच्यात जर ऍडिशन प्रॉपर्टी येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण ऍडिशन रूल म्हणतो. मग इथं काय घेतलंय मी d dx ऑफ इन ब्रॅकेट u प्लस v. मग याचा सोपा फॉर्म्युला काय रे d dx ऑफ u प्लस काय घ्यायचंय आपल्याला d dx ऑफ v. एकदम सोपा आहे, यात काही अवघड नाही.
नेक्स्ट आहे तुमचा सबट्रॅक्शन, सेम याच्यासारखाच ddx ऑफ u. आता वरती प्लस होतं, इथं काय येणार आहे रे मायनस ddx ऑफ काय रे बाळांनो v. आता तिसरा रूल कुठला आहे, प्रोडक्ट रूल. आता यामध्ये u आणि v हे दोन आहेत. आता याला काय करूयात, एकाला आपण म्हणणार पहिलं फंक्शन, दुसऱ्याला काय म्हणणार रे दुसरं फंक्शन. मग हे लक्षात कसं ठेवायचं, हे पहिल्या आणि दुसऱ्या फंक्शनच्या नावाने लक्षात ठेवायचं. कसं रे, पहिला जसाच्या तसा म्हणजे काय आला u, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आलं रे ddx ऑफ v, प्लस दुसरा जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ddx ऑफ काय आलं रे u. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं, एकदम सोपं आहे. काय नीट लक्षात द्या, पहिलं जसाच्या तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ह्या पद्धतीने तुम्ही हा प्रोडक्ट रूल लक्षात ठेवू शकता. सिमिलरली काय तुमच्याकडे आता डिव्हिजन रूल. डिव्हिजन रूल मध्ये पण काय आहे रे, हे आहे पहिलं फंक्शन आणि हे किती आहे दुसरं. आता हे याचं थोडं उलट आहे. कसं लक्षात ठेवायचं, आपण इथं काय करत होतो, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेत होतो, नंतर दुसरा जसा तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सुरुवातीची पहिल्याने होत होती, आता काय करायचं दुसऱ्याने करायची. कसं रे, दुसरा जसाच्या तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं प्लस घेतलो, इथं काय घ्यायचं फक्त मायनस. नंतर काय रे, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय दुसऱ्याचा काय घ्यावा लागतो आपल्याला स्क्वेअर. अशा प्रकारे हा डिव्हिजन रूल काय केला जातो रे, परफॉर्म केला जातो. परत दोन्ही समजून सांगतो. प्रोडक्ट रूल असेल पहिला जसाच तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जसाच तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आणि हेच जर आपल्याला क्वेश्चन रूल असेल तर मग सुरुवात कशी करायची, दुसरा जसाचा तसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस पहिला जसाचा तसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय दुसऱ्याचा काय घ्यायचा असतो रे स्क्वेअर घ्यायचा असतो. अशा प्रकारे हे 4 बेसिक तुमचे डेरिव्हेटिव्हचे रूल्स आहेत. आय होप हेही तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असतील. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, सो आपण आपलं फर्स्ट टार्गेट आज कंप्लीट केलेलं आहे, जे की काय होतं रे बेसिक फॉर्म्युलीज आणि व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काय आहे, त्याचे इम्पॉर्टंट काय आहे, त्यानंतर त्याचे फॉर्म्युलीज कसे लर्न केले जातात, त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल सुद्धा आपण 1 बाय 1 काय केलेले आहेत रे व्यवस्थित बघितलेले आहे. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कंपोजिट फंक्शन काय असतं, चेन रूलचा थेरम कसा इम्प्लिमेंट केला जातो, तो थेरम खूप इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्स साठी एक्झाम मध्ये नक्की विचारला जातो. त्याचबरोबर चेन रूलचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे, डायरेक्ट मेथड काय असते, हे सर्व आपण लेक्चर नंबर 2 मध्ये व्यवस्थित बघणार आहोत. तोपर्यंत आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. जर तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित कळालं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या स्मार्ट ब्रिज या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन लेक्चर सिरीज सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.